महाराष्ट्राचे आनंददैवत छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने नतमस्तक होऊन आज येऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आणि विजयी झालेल्या नगरपालिकेतील नगरसेवक उमेदवारी केलेल्या उमेदवाराचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम इथे आपण आयोजित केला आणि त्या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित असणारे तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान आदरणीय महेंद्र शेठ दळवी, शिवसेनेचे नेते दिलीप शेठ भोये, कामगार नेते दीपकभाई रानवडे, उपजिल्हा प्रमुख शैलेश पाटील, शैलेश चव्हाण आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख आणि विधानसभा मतदारसंघातील तिन्ही तालुक्यामध्ये उपस्थित असणारे सर्वच पदाधिकारी मित्रांनो, गेल्या महिन्यापूर्वी 30 दिवसापूर्वी अलिबाग या नगरपालिकेचा निवडणुकीचा कार्यक्रम लागला आणि कार्यक्रम लागल्यानंतर जिल्ह्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया पार पडली आणि त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी युती, आघाडी युती, महायुती अशा प्रत्येक नगरपालिकेमध्ये जिल्ह्यामध्ये 10 नगरपालिकेची निवडणूक झाल्या आणि प्रत्येक नगरपालिकेमध्ये वेगवेगळे समीकरण लागले गेले आणि निवडणुकीला सामोरे जात असताना त्या ठिकाणी त्या परिस्थितीच्या प्रमाणे शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली रोहा, पेठ, मुरुड, अलिबाग या चारही नगरपालिका निवडणुकीमध्ये जसा जे समीकरण होतं त्या समीकरणाप्रमाणे आपण निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर जिल्ह्यातील 10 नगरपालिकेचा निकाल लागला। त्या नगरपालिकेच्या निकालामध्ये शिवसेनेला 3 नगरपालिका मिळाल्या आणि 4थी नगरपालिका सिवलगंजची ते राजकीय पॉलिटिकलचा भाग म्हणून आपण शिवसेनेने उभाटाच्या उमेदवाराला सपोर्ट करून सर्व ताकद देऊन तिथे आपण उभाटाचा नगराध्यक्ष निवडून आला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 नगरपालिका लागल्या, उरणमध्ये विकास महाआघाडीची नगरपालिका लागली, अलिबागमध्ये शेका पक्षाची नगरपालिका लागली। मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य एवढंच, ज्या ग्रामीण भागामध्ये निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली जातो ती प्रक्रिया शहरामध्ये पार पाडली जात नाही। आता या निवडणुकीवरून तरी आम्हाला दिसण्यात आलं, कारण ग्रामीण भागातला कार्यकर्ता असतो तो एकदा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, ढोल वाजायला लागल्यानंतर तो कार्यकर्ता कुठल्याही नेत्याच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याची वाट न बघता गाव पातळीवर काम करणारा वाडे वस्त्यावर काम करणारा कार्यकर्ता, तो आपला शाखा प्रमुख असू द्या, उपशाखा प्रमुख असू द्या किंवा शिवसैनिक असू द्या, त्या गावातला कार्यकर्ता निवडणूक जिंकण्यासाठी रक्ताचं पाणी करून आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून कसा येईल यासाठी प्रयत्न करत असतो। आपल्या हातात असणारी मुरुडची नगरपालिका गेली, पण तिथे 12 नगरसेवक आपले शिवसेनेचे आले। मित्रांनो, मी मुरुडच्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की तुमच्यावर आमदार साहेबांनी ठेवलेला भाबडा विश्वास, त्यामुळे आमच्या अलिबाग नगरपालिकेकडे दुर्लक्ष करायला लागलं। कारण जी मुरुड नगरपालिका आपल्या पक्षाची होती ती नगरपालिका आपल्याला कशी लागता येईल त्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केल्याची लागेल ती ताकद दिली
काही कार्यकर्ते सिरियसली निवडणूक घेतली नाही असं मला तर माझ्या मताला तरी वाटतोय. कारण आजपर्यंत अभ्यास की शेठ घरातून निघाल्यानंतर तिथला पदाधिकारी फोन करायला शेठ निघाले काय, शेठ निघाल्यानंतर रस्त्यात कुठेतरी नाक्यावर आपले पदाधिकारी उभे राहणार, शेठच्या गाडीत बसणार आणि निवडून जाणार. निवडणुकी आणि पदाधिकारी यांचं समीकरण एक असतो. जेव्हा आपण पक्षाचा प्रामाणिकपणे काम करतो, जेव्हा आपण आपल्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपल्या आमदार महेंद्रसिंह दलवी साहेब यांचे हात बलकट करण्यासाठी ज्या निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण काम करायचं असतो तसं काम झालं असं मला तरी वाटत नाही. रोहा तालुक्यामध्ये आपण रोहा नगरपालिकेमध्ये आपण पूर्ण ताकद पक्षाने दिली, पूर्ण ताकदीने रोहा नगरपालिकेमध्ये आपण निवडणूक लढली. तिथे सुद्धा आपल्याला पाहिजे तसा यश आलं नाही. पेठमध्ये आपण 4 सीट लढल्या, त्याच्यामध्ये आपण एक 5 सीट लढल्या, तिथे आपण एक नगरसेवक आपल्याला निवडून आला, पण काही ठिकाणी थोडक्यासाठी सीट गेल्या. मित्रांनो, येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या 2 दिवसात आचारसंहिता डिक्लेअर होईल. 27-28 दिवस या निवडणुकीसाठी आपल्या कार्यकर्त्यांवर शिल्लक असणार आहे. युती होईल, आघाडी होईल, महायुती होईल हे आपल्याला काही माहित नाही. पण पक्षाने दिलेल्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर जो उमेदवार असेल, मग तो पक्षाने पार्टीने दिलेला उमेदवार असेल, त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी या विधानसभा मतदारसंघामध्ये 10 ठिकाणी शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवायला पाहिजे. कारण आज आपण सर्वत्र बघितले की त्याचा आमदार जिथे आमदार आहेत त्या आमदारांना यश आलं. आज आपल्या आमदारांना त्याही शेवटीचा प्रयत्न केले, सर्व केलं, पण शेवटी कुठेतरी आपला मोजमाप ठेवला जातो. जसा शिवसैनिकाचा मोजमाप विभाग प्रमुख ठेवतो, विभाग प्रमुखाचा मोजमाप तालुका प्रमुख ठेवतो, तालुका प्रमुखाचा मोजमाप जिल्हा प्रमुख वरच्या लेवलला ठेवला जातो, तसंच प्रत्येक आमदाराचा मोजमाप हा ठेवला जातो. आपल्या सर्वांच्या अपयशामुळे आमदार साहेबांना तिथे कमीपणा आलेला मित्रांनो, आणि त्याचा आपण बदला घ्यायचा असेल किंवा ते पुन्हा एकदा यश निर्माण करायचं असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त सीट निवडून आपले आमदार महेंद्रसिंह दलवी यांचे हात बलकट करण्यासाठी आपण शक्तीचा प्रयत्न करायला पाहिजे. आजची मीटिंग, आजची बैठक आमदार साहेबांच्या निमंत्रणामुळे बोलवली. मागाशी जी प्रमुख पदाधिकाऱ्यांची जी चर्चा झाली, आमदार साहेबांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. ज्या ज्या पद्धतीमुळे युती, आघाडी, महायुती जी होईल ती होईल, परंतु मी जिल्हा प्रमुख म्हणून या विधानसभा मतदारसंघाच्या 10 सीट, पंचायत समितीच्या 20 सीट, या 20 आणि त्या 10 एकूण 30 सीटचा सर्वस्व अधिकार आपण आमदार महेंद्रसिंह दलवी यांना देऊया. आणि त्यासाठी सर्वांनी जागा उभे राहून हात उंच करून 30 सीट जे निवडतील त्यासाठी आपण आता ठराव मांडण्याचा सर्वांनी जागा उभे राहून आपण ठरावाच्या बाजूने हात वर करूया. ओके, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचं मन धन राखून जिल्हा परिषद भगवा झेंडा